बेल वाजती बघ कोण आले. हा बघत्या. हॅपी रक्षाबंधन वहिनी. हॅपी रक्षाबंधन ताई या ना. हो पिंकी चालू आहे. ये 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 बाळ ये. तू वाट बघत होते कवाची. होय पिंके 8 दिवसात सुट्टी काढून आली ना तू. आता मी काय तुला जाऊन देणार नाही. आलेत मम्मी तशी बघू. नरत आहे पाणी. वहिनी तुम्ही नाही गेलाय का रक्षाबंधनला माहेराला. अगं ती कायची माहेराला जाते तिला कोणी विचारते तवा. आई बाप गेल्यापासून आहे का तिच्या भावाचा फोन. का भाऊ विचारितो का काय तर विचार नाव तिच्या बापाने जमीन करून ठेवली म्हणून तिला विचारित नाही. साधा फोन सुद्धा करीत नाही. किती मोठं भांडण झालं तुला माहित नाही का. हा ना मम्मी वहिनीला भावा असून नसल्यासारखं काय त्या भावाचं सुख आहे तवा. कधी प्रेमाने आपुलकीने फोन तरी करतो का वहिनीला. बहिणीला लय मात्र भावाचा पागोळ येतो सारखी निघती. का ग संध्या काय झालं. अहो रक्षाबंधनला माझ्या भावाने बोलवलं नाही याच्यात माझी काही चुकी. सासूबाई आणि पिंकी ते मला उठता बसता टोमणं देते ते. अगं आपल्याला काय माहिती ग तुझे वडील तुझ्या नावावरती जमीन करून ठेवणार आहेत म्हणून. तुझ्या हक्कासाठी त्यांनी 10 गुंठे केले. पण याच्यावर तुझ्या भावाला एवढा राग आला त्या म्हणजे तुझ्याबरोबर आपल्याबरोबर भांडणं केली त्यांनी का जमीन घेतली म्हणून तुम्ही. पण आपण ठेवणार नव्हतो जमीन ती रिटर्न करणारच होतो. आपल्याला काही कमी आहे तवा. आणि तसं पण आपल्याला कोणाचं नकोय. नात्यामध्ये फक्त ना प्रेम विश्वास हेच पाहिजे असतं. आपल्याला जमीन नकोय. ते काही असू द्या पण मी आता रक्षाबंधनला जाणार आहे कसल्याही परिस्थितीत आणि ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. मला काहीच नकोय त्याचं. मला फक्त त्याच्याकडून प्रेम हवंय बाकी काहीच नकोय. आई वडिलांनंतर मला कुणाचा आधार आहे फक्त माझ्या भावाचाच आधार आहे. पण तो पण माझ्या आता पाठ फिरवतोय. ह्या गोष्टीचा मला लई त्रास होतोय. खरंच करण्याची गरज आहे. भावाला फोन केलता का तुझ्या तू. बस फोन केले पण तो फोनच उचलीत नाहीये माझा. बघू थांब मी लावतो. काय म्हणते बघू तो. हॅलो हॅलो बोला ना दाजी. अरे तेच ती म्हणत होती यायची गावाला नाही का राखी बांधायला तुझ्या इथं. आता कायला फोन केलाय. भावाच्या वाट्याचा हिस्सा घ्यायचा तेव्हा कुठं होत्या झोपल्या होत्या काय. हॅलो कट झाला वाटतं. बघितलं का संध्या जोपर्यंत आहे ना मुलीचे आई वडील माहेरी असतात ना तोपर्यंतच खरी किंमत असते मुलीला. आणि आई वडिलांनंतर ती जबाबदारी तिच्या भावावरती असते. त्या मुलीचं आहे ना माहेर पण जपून ठेवायचं. पण असो त्या भावाला नसेल फरक पडत तो आली काय नाही आली काय. पण आहे ना मला फरक पडतो. जिथं माझ्या बायकोला आदर मान सन्मान किंमत नाही तिथं माझ्या बायकोने जायचंच नाही. मग ते माहेर का असा ना. अहो एका ताटात आम्ही खाल्लं आणि आज माझा भाऊ इतका बदलला फक्त एका जमीनच्या तुकड्यासाठी. आणि मला नकोच आहे त्याची जमीन. आता मी त्याची जमीन त्याला देऊन टाकणार आहे. पण माझं त्याच्याबद्दलचं जे प्रेम आहे ना ते आज जन्म कमी होणार नाही. पण मी त्याला ते दाखवणार पण नाही त्याच्यासोबत बोलणार पण नाही. त्याच्या मनात माझ्याबद्दल एवढी कटुता आहे म्हणलं